असं काय आहे आम्हाला सांगायचं आहे. मी सर्वात पहिला बोनकुडा संघाचे आभार मानेन. मी तर नव्हतो 2 दिवस, मी आत्ताच आलो आहे. पण त्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट अरेंजमेंट केलं आहे. भाऊ आहेत, भाऊ असताना काही प्रश्नच नसतो आहे. आणि प्लस साहेबांचा एवढा आशीर्वाद आहे. आणि आमच्या अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे, स्वस्थ शरीर आयुष्यमान, त्या हिशोबाने मॅचेस होतात. आणि मी दुसरं आज सांगतो आहे, आमच्या खेळाडून काही चुका झाल्या, जे मॅचेस म्हणजे मॅचेस म्हणून त्या टेम्परेचरमध्ये काही गोष्टी असं होतोय. मी उतरल्या जे बघितलं, मी त्यांना काय बोलायचा शत्रू होता जवळ, त्यांनी पण ऐकलं असेल. या ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल मी बोनकुड्या संघाची माफी मागतोय, की आमच्या खेळाडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल त्यांच्याबद्दल सॉरी. कारण तो मॅच टेम्परेचर असते. आणि दुसरं म्हणजे नेरूळ संघाने आम्हाला कंटिन्यू 3 वेळा हरवलं होतं. आणि ही मॅच अशी चालली होती की खास आमच्या घशात आला होता आणि तो जात होता, म्हणून त्या हिशोबाने ही काही गोष्टी घडल्या. त्याबद्दल खरंच सॉरी. आणि इथं बोलवल्याबद्दल मी थँक्यू सो मच. आणि सगळ्या टीमला मी हे करेन. मेन म्हणजे बोनकोडा संघाने जो आज इथं खेळ केला आहे, आज आमच्या 33 टीममध्ये दिवास टीम सर्वात टॉपची टीम आहे आणि खूप चांगले खेळाडू आहेत त्याच्यात. तसे ते आमच्या 33 टीममध्ये सगळेच प्लेयर चांगले आहेत. पण दिवा टीम खूप स्ट्रॉंग आहे, आज 1 नंबरला आहे. त्या टीमला हरवून आज खूप खूप म्हणजे खूप नवल करून टाकलं जे बोनकोडा संघाने. त्यांना मी खूप त्यांचे आभार. आणि कोपरी संघ आज बऱ्याच दिवसानंतर लीगला आली, त्याबद्दल त्यांचे पण आभार. ओके, थँक्यू सर, थँक्यू. तर आपण वळूया बक्षीस समारंभाकडे. तर सर्वप्रथम तर आपण वळणार आहोत सत्कार सॉरी बक्षीस समारंभाकडे. तर सर्वप्रथम आपण वळणार आहोत 50+ या फॉर्मॅटमधील बक्षिसांकडे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, जे 50+चे गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. तर इथे आमच्या इथे नवी मुंबई 40+चे उपाध्यक्ष आणि खारेगाव संघाचे सर्व आदरणीय श्री नरेशदादा गौरी यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. मी विनंती करतो हा सन्मान करण्यासाठी विलाजी नाईक साहेब यांना शाल देऊन त्यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. आपण इथे आलात आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमात देखील आपण आलात, यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपला संघ इथे विजेता ठरला यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन. आणि आता वळणार आहोत आपण बक्षिसांकडे. 50+ फॉर्मॅटमध्ये उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा नेहरू संघाचा निळकंठ यायचा आहे. 50+ फॉर्मॅटमधील बक्षीस आहे ती. 50+ मधील उत्कृष्ट गोलंदाज नेहरू संघाचा निळकंठ. विनंती करतो की मी हा सन्मान देण्यासाठी नरेश दादांना इकडे 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 येतो. उजेडात दिसत नाही.
यानंतर 50+ मधील उत्कृष्ट फलंदाज बोनकोडे संघाचा शत्रुघ्न दळवी. अभिनंदन, टाळ्याने करायचं आहे शत्रू याचं. शत्रू दळवी याला इथे सन्मानित करण्यात येते नरेश दादांच्या हस्ते. अभिनंदन. त्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ 50+, 50+चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खारीगाव संघाचा किशोर पाटील. योगेश बुबेरा हे त्यांच्या वतीने हे बक्षीस स्वीकारतील. विकासजी मोकल नवी मुंबई 40+चे सहसचिव यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाते. अभिनंदन. यानंतर आता मात्र 40+ फॉर्मॅट मधले बक्षीस आहेत. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा वनमंत्री चषक 2025चा कोपरी संघाचा नितीन भोईर. अभिनंदन करायचं आहे टाळ्याने नितीनचं. आणि यानंतर उत्कृष्ट फलंदाज या वनमंत्री चषक 2025चा नेरूळ संघाचा चंद्रकांतने यायचा आहे. टाळ्या उद्या चंद्रकांतसाठी. अभिनंदन चंद्रकांत याचं. नेरूळ संघाचा चंद्रकांत. आणि यानंतर वनमंत्री चषक 2025चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट बोनकोळे संघाचा बाबू तांडेल. जोरदार टाळ्या होऊ देत बाबू तांडेलसाठी. यानंतर या स्पर्धेचा मालिकावीर अर्थातच मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? खारीगाव संघाचा ऑलराऊंडर खेळाडू जनार्दन. अभिनंदन जनार्दन याचं. जनार्दन कवळे. इल्लादरजी नाईक, भालचंद्रजी मडवी, विलाजी नाईक, नरेशदादा यांच्या भालचंद्र दळवी तसेच विकासजी मुकल यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक दिलं आहे. अभिनंदन जनार्दनजी. त्यानंतर आपण वळणार आहोत आता मुख्य बक्षिसांकडे. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस कोपरी संघाने यायचं आहे. सर्व खेळून यायचं आहे. स्वागत आहे कोपरी संघाचं या व्यासपीठावरती.
सर्व खेळाडूंचं अभिनंदन. अतिशय चांगला खेळ आपण केला आणि आपण चांगला खेळ निश्चितच केलाय. चांगल्या चांगल्या संघाच्या आपण संघांना आपण शिकस्त दिली आणि इथपर्यंत आपण पोहोचलात यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन. ही ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतो. सर्व मान्यवरांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. जोरदार टाळ्या होतात कोपरी संघासाठी. अगदी चांगल्या चांगल्या संघाला शिकस्त दिली या कोपरी संघाने आणि वरच्या आणि इथपर्यंत आपण पोहोचलात यासाठी आपले खूप खूप अभिनंदन. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. यानंतर अजून एक तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. बोनकोडे संघ, यजमान बोनकोडे संघ, सर्व खेळून या. बोनकोडे संघाच्या सर्व खेळून यायचं आहे. यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ, सेकंड विनर ऑफ दिस टुर्नामेंट, नेरूळ संघाने यायचं आहे. अभिनंदन नेरूळ संघाचं. आणि यानंतर विजेता संघ, विनर ऑफ दिस टुर्नामेंट, खारीगाव संघ, सर्व खेळून यायचं आहे वरती. या लवकर. वेल प्लेड खारीगाव संघ, जबरदस्त मेहनत घेतली. काही सामने तर मोक्याच्या क्षणी आपल्या बाजूने फिरवले खारीगाव संघाने. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत खारीगाव संघासाठी.
मोरया मंगलमूर्ती मोरया. आणि याबरोबरच हा बक्षीस समारंभ संपला असं आम्ही जाहीर करतो. सर्वांचे धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने ज्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलंय त्या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो.